हॅलो 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 बाळू महाराज याचा आवाज मॉनिटरला द्या. हॅलो 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 कैलास चालू करा चालू करा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय
बेस कमी करा, बेस कमी करा, आवाज द्या. बेस कमी करा, आवाज द्या. हॅलो हरिभक्त परायण अहो हॅलो. आपण राहिलं की मन्मत प्रिय शिवापती भगवत प्रिय शिवा मन्मत शिवा शिवापती भगवत शिवा त्याची पाहुनिया भक्ती त्याची पाहुनिया भक्ती विषयी उदास विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन संतोषला पंचानन हरिभक्तपरायण भगवान महाराज इसाटकर हे पुढे म्हणते, हरिभक्तपरायण कैलास महाराज पौळ हे पाठीमागं म्हणते. हॅलो 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 शिवार बोल शिवार
मन्मथ सेवा मन्मथ प्रिय मन्मथ प्रिय शिवापती मन्मथ प्रिय शिवापती मन्मथ प्रिय शिवा
तत्पदं दर्शितं येन मन्मत प्रिय शिवा प्रती त्याची पाहोनिया भक्ती विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। प्रस्तुत प्राप्त समयी पलसिद्ध मठ संस्थान गंगाखेड प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा अखंड शिवनाम यज्ञ संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत परमरहस्य पारायण सप्तरत्न गाथा भजन अन्नदान प्रवचन आणि कीर्तन सोहळ्यामध्ये उपस्थित असणारे गोदावरीच्या तटावर निवासित असणारं जनाबाईच्या पदपर्शांनं पुनीत आणि पावन झालेलं नगर म्हणजे गंगाखेड नगर आहे। आणि या गंगाखेड नगरीमध्ये अगदी अनादी काळापासून प्रचलित असणारा प्रसिद्ध संस्थान मठ, या मठाचे मठाधिपती संजीवन समाधीस्थ असणारे श्री 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 1008 जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी, वर्तमान पीठाधीश असणारे श्री वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी, त्यांचे उत्तराधिकारी षटस्त्र ब्रह्मी 108 आत्मीय सिद्ध चैतन्य शिवाचार्य स्वामीजी, तथा या अखंड शिवनाम यज्ञाच्या निमित्तानं ज्या ज्या आचार्यांनी या ठिकाणी आपली कीर्तन सेवा संपन्न केली अशा देव संत आणि आचार्य परंपरेला अनंत अनंत नमस्कार करूया आणि कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करूया। शिवहर या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्व शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार उभय मृदंगाचार्य, या महाराष्ट्रामध्ये गायन विख्यात असणारे आमचे कैलास महाराज पौड, उस्माननगर नगरीचे आमचे बालाजी अण्णा, या परिसरातील सर्व गायक मंडळी, पलीकडे पाठशाळेतील विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर पारायणाला बसलेले अन्नदान करणारे सर्व भाविक शिवभक्त मंडळी
आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. आज अत्यंत पवित्र दिवस आहे, कारण सेवेकरता ज्यांचा अभंग निवडला ते अभंगाचे रचनाकार याच मठाचे शिष्य आहेत, शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज. जगद्गुरु पलसिद्धांच्या आशीर्वादाने ज्यांना प्रेरणा अशी मिळाली की त्या प्रेरणेतून समाजाला दर्शनशास्त्राचा अभ्यास झाला आणि त्यातून लक्ष्मण महाराजांची ख्याती अखंड विश्वाला कळाली. लक्ष्मण महाराज कोण हे एका शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यांचे साक्षात्कार मूर्ती म्हणजे शिवसंत लक्ष्मण महाराज आणि त्यांचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे शिवहर. दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जर अन्न बाधलं तर पोट बिघडतं महाराज, आणि ज्ञान बाधलं तर आयुष्य बिघडतं. आणि म्हणून ज्ञानदानाच्या वेळेला अन्नदानाच्या गोष्टी थोड्याशा थांबव्यात शिवहर. दोन तलवारी पडल्या होत्या महाराज, आणि एक सूरने माणसांना पाहिल्या आणि सल्ला दिला, तलवार अशी रिकामी ठेवू नका, तिला तिचं घर करा आणि घरामध्ये ठेवा. तलवारी दोन आणि घर मात्र एक. मग एका घरामध्ये दोन तलवारी सुरक्षित राहतील का? त्याकरता दोन घर हवीत किंवा एकच तलवार हवी. तसं कीर्तनाच्या वेळेला अन्नदानाचा कार्यक्रम करून जमणार नाही शिवहर. आणि म्हणून अगदी आनंदामध्ये वैभवामध्ये संपन्न होत असणारा हा गंगाखेड नगरीचा धार्मिक सोहळा. आणि आज मी जो निवडलेला अभंग आहे हा अभंग लक्ष्मण महाराजांनी मन्मथ माऊलींना समर्पित केलेला अभंग आहे. मन्मथ माऊली कोण आहेत हे जर आपल्याला विचारायचं असेल तर लक्ष्मण महाराज आणि बसवलिंग महाराज या दोन संतांची नावं समोर येतात. मन्मथ माऊली कोण? स्वतः लक्ष्मण महाराज सांगतात, मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती. या अभंगाच्या माध्यमातून मन्मथ माऊलींचा अधिकार सांगितलेला आहे. बघा, ज्याला जो अधिकार आहे तोच मिळणार आहे. कुणाला शिवपाठ करण्याचा अधिकार आहे ते शिवपाठापुरते मर्यादित आहे. कुणाला मृदंग वाजवण्याचा अधिकार आहे ते मृदंग वाजवण्यापुरते मर्यादित आहेत. ज्यांना कीर्तनाचा अधिकार आहे कीर्तन करण्यापर्यंत मर्यादित आहेत. पण अशा काही व्यक्ती असतात की त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं विभूषित झालेले असतात, आणि त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे मन्मथ माऊली आहेत. आणि त्या मन्मथ माऊलींच्या बद्दल शिवसंत लक्ष्मण महाराज सांगतात की लक्ष्मण महाराज जगाला प्रिय आहेत, यामध्ये नवल नाही. तर लक्ष्मण महाराज हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. कशामुळं? त्यांच्याजवळ जास्त धन आहे म्हणून, त्यांच्याजवळ जास्त जमीन आहे म्हणून, त्यांच्याजवळ पद प्रतिष्ठा आहे म्हणून तर नाही. तर मन्मथ स्वामी भगवान शिवाच्या हृदयामध्ये आपली जागा स्थापन करतात. त्याच्या पाठीमागचं कारण आहे नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम शंभू स्मरणम पादसेवनम कीर्तनम, ह्या ज्या नवविधा भक्ती आहेत या नवविधा भक्तीच्या मार्ग स्वतः स्वीकारला आणि जगाला दाखवला. आणि म्हणून मन्मथ माऊली हे परोपकारी संत होते. कोणते संत होते? परोपकारी. ज्या पद्धतीनं आपल्या गंगाखेड नगरीमध्ये गोदावरी नदी वाहते
असं पेपरला कधी नाव आलंय का गोदावरीनं स्वतःच पाणी पिलं आणि नदी आटली म्हणून? असं कधीच पेपरला आलं नाही आणि येणार नाही. हे जसं त्रिवार सत्य आहे तसे संत हे सदैव जगाच्या कल्याणाकरता, संत सदैव जग उद्धरून जाण्याकरता प्रयत्नशील असतात, यत्नशील असतात. म्हणून ते परोपकारी आहेत. आणि असा परोपकार मन्मथ माऊलींच्या मध्ये बघितला. तुम्ही आम्ही नव्हे, कुणी? वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी तो अधिकार बघितला आणि त्यांनी अभंगाचं पहिलं मन्मथ प्रिय शिवप्रती, मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहोनिया भक्ती. शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज सांगतात की व्यक्तीला प्रिय आणि महान होण्याकरता भक्ती प्रधान झालं पाहिजे. भक्ती कुणाला म्हणावं तर नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, सातु अस्मिन परम प्रेम रूपा. जी प्रेमरूप आहे तिला भक्ती म्हणावं. नारदांनी सांगितलं, 2.5 अक्षर प्रेमकास पडेसो पंडित होय. 2.5 अक्षर जर ज्याला कळाली त्याच्या जीवनामध्ये भक्तीचा उदय झाल्याशिवाय राहत नाही असे कबीरजी म्हणतात. आणि भक्ताचं लक्षण काय आहे तर संतांचं सुद्धा प्रमाण आहे. काय सांगतात संत? सांगतात भक्ती करण्यासाठी माणसाला ज्ञानवान होण्याची गरज नाही. भक्ती करण्यासाठी माणसाचं अंतःकरण पवित्र असलं पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. हा, आणि म्हणून आपल्याला भक्तीचं फळ ग्राह्य हवं असेल तर आपल्याला भक्तीचा मार्ग ज्यांनी दाखवला त्या मार्गाचे महान संत म्हणजे मन्मथ माऊली होते. आणि म्हणून आज मन्मथ माऊलींना शिवसंत लक्ष्मण महाराजांनी एक प्रकारची आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम, मन्मथ माऊलींचा अधिकार
या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपाद्य केलेला. मठामध्ये आल्यानंतर ना परमपूज्य शटस्थल ब्रह्मी 108 सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांचं दर्शन झालं. बुरांडे अप्पांनी पलसिद्धांचं दर्शन घडवलं. महाकालेश्वराचं दर्शन घडवलं. या ठिकाणी आल्यानंतर ना माझे प्रेरणास्थान असणारे लिंगैक्य आचार्य शटस्थल ब्रह्मी 108 सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम सुद्धा तुम्ही आयोजित केला. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, गंगाखेड वासीय भक्त जेवढे सुखामध्ये सम्मिलित असतात तेवढेच दुःखामध्ये असतात. याला संतांचा आशीर्वाद म्हणायचं. शिवहर कारण असं सांगितलेलं आहे, दुःखामध्ये आठवण सर्वजण काढतात, पण सुखामध्ये जो आठवण काढतो तो खरा मित्र, तो खरा सखा, तो खरा जीवलग आहे, तो खरा मार्ग दाखवणारा आपला मार्गस्थ आहे. आणि म्हणून सखा तो जीवलग जीवीचा, काय सांगितलेलं आहे, सखा तो जीवलग जीवीचा, तयाने परशिव केला जीवाचा, तया श्री गुरुशी नमू आता. आणि म्हणून सद्गुरु सांब शिवाचार्य महाराजांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. शिवहर यामधून एक विचार आपल्याला चिंतन करण्यासारखं आहे. गुरु हे तत्व आहे आणि गुरु हे तत्व सर्वात मोठं श्रीमंतीचं तत्व आहे. लक्षात घ्या, आमच्या सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, स्मरण ही श्रीमंती आहे आणि विस्मरण ही गरिबी आहे. काय, स्मरण ही श्रीमंती आहे आणि विस्मरण ही गरिबी आहे. भस्म लावायला विसरला, बँकेमध्ये 1 कोटी रुपये, त्याच्यासारखा नालायक कोणी नाही. भस्म लावायला विसरू नये, विस्मरण ही गरिबी आहे. लिंग धारण करायला विसरू नये, विस्मरण ही गरिबी आहे. रुद्राक्ष धारण करायला विसरू नये, विस्मरण ही गरिबी आहे. आणि भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा. भारी भस्म लिंग मनुष्याच्या शरीराची शोभा कशापासून आहे? भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, ही शरीराची शोभा आहे. मनाची शोभा कशापासून आहे? मनाची शोभा कशापासून आहे? मनाची शोभा संकल्प शुद्ध असेल तर मनाची शोभा आहे. अहो संकल्पाच्या पोटी लाभ होय उठा उठी. लाभ होण्यासाठी संकल्प करावा आणि संकल्प करण्यासाठी मनामध्ये विकल्प असावा की संकल्प असावा. कीर्तनाला जायचं आहे हा विकल्प कीर्तनात बसू देत नाही, येऊ देत नाही. आणि
कीर्तनाला मला जायचंच आहे हा जर संकल्प केला, हजारो अडचणी येतील पण कीर्तनात आल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह झाला पाहिजे हा गंगाखेड वासियांचा संकल्प आहे की विकल्प आहे? हा बोला, मोठ्यानं बोला. सप्ताह झाला पाहिजे हा गंगाखेड वासियांचा संकल्प आहे. आणि संकल्प हा गुण कुणाचा आहे? जसा शब्द आकाशाचा गुण आहे तसा संकल्प हा कुणाचा गुण आहे? मनाचा गुण आहे. आणि मनाची देवता कोण आहे? मनाची देवता कोण आहे? चंद्र आहे. चंद्र लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या चंद्राची कृपा तुमच्या गंगाखेड वासियावर आहे. तुमचा सर्व कार्यक्रम संकल्पयुक्त चाललेला आहे. आणि म्हणून म्हटलेला आहे, अहो संकल्पाच्या पोटी लाभ होय उठावटी. आणि संकल्प पूर्ण का होतात? कारण भक्ती शुद्ध आहे. शिवहर महत्वाची गोष्ट आहे. काय सांगितलेले पहा, मन्मत प्रिय शिवाप्रती. व्यवहारामध्ये प्रिय होण्याकरता कोणत्या गुणाची धारणा करावी लागते? व्यवहारामध्ये माणसाला प्रिय होण्यासाठी रूप महत्वाचा आहे की गुण महत्वाचा आहे? संतांच्या भाषेमध्ये सांगतो, ऊस वाकडा परी रस नोहेची वाकुडा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, रुस डोंगा परी रस नोहे डोंगा, रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे पेक्षा महान कोण आहेत? गुण आहेत. उदाहरण देतात, कावळा कोकिळा रंगानं एकसारखे आहेत पण गुणानं भिन्न आहेत. म्हणून वसंत ऋतू आला की कावळा कावळा होतो आणि कोकिळा कोकिळा होते. याचा अर्थ देवाला प्रिय होण्याकरता रूप महत्वाचा आहे की गुण महत्वाचा आहे? मग आपण गुणाच्या नादी लागलो की रूपाच्या? हा,
नगरीला मोहिनी नगरी म्हणतात म्हणा. मी ऐकलं असं, खरं खोटं आता तुम्हाला माहित. वय बुरांडे अप्पा बरोबर आहे. या नगरीचं उपनाव काय आहे? मोहिनी नगरी. आणि मोहिनी या शब्दाचा अर्थ सांगतो अघटित घटना पटयशी माया. जे होणार नाही असं मनामध्ये आलं की ते झालं म्हणून. समजा असं जर डोळ्यासमोर आलं तर म्हणायचं आपण मोहिनी नगर मध्ये आहे. आणि जे देवानं सांगितलं तेच झालं असं झालं तर समजायचं की आपण गंगाखेड नगरीमध्ये आहोत. सांगायचं तात्पर्य असं आहे, प्रिय होण्याकरता रूपाला महत्व देऊन जमणार नाही. प्रिय होण्याकरता तुम्हाला कुणाला महत्व द्यावं लागणार आहे. शिवहर आता एक चिंतनीय बाब अशी आहे की मन्मथ स्वामींची गुणवत्ता भगवान शिवाला प्रिय आहे. मग मन्मथ स्वामींची गुणवत्ता भगवान शिवाला करण्यासाठी भगवान शिव कसे आहेत? भगवान शिव सजातीय विजातीय स्वगत भेद रहित असणारा, निर्विकल्प असणारा, अव्यक्त असणारा, निर्विकारी असणारा, प्रपंचाचा नाम आणि रूपात्मक लेश मात्र नसणारा देव म्हणजे भगवान शिव आहे. आणि अशा भगवान शिवांना मन्मथ स्वामी प्रिय वाटणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे का? बरोबर आहे. एका भेटीमध्ये आमदार भेटला असं कधी झालंय का? त्याकरता निदान 4 तरी चक्रा माराव्या लागतात. नाही तर जेव्हा भेटेल तेव्हा स्तुती तरी करावी लागते. पुष्पदंताचार्य भगवान शिवाला भेटायला जातात त्यावेळी काय फक्त बिल्व पत्र अक्षदा उपचार एवढंच घेऊन जात नाहीत. ते काय म्हणतात बघा, महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनामपि तदव सन्नात्वहि गिराहा. की देवा या वाणीनं तुझे उद्गार गायला गेलो तर ही वाणी ठप्प पडते. या हातानं तुझ्याबद्दल गुण लिहिण्यासाठी बसलो तर अखंड धरतीला कागज बनवला, अखंड समुद्राला शाही बनवली, अखंड वनाला पेन म्हणजे लेखनी बनवलं तरी सुद्धा तुझं गुण लिहिता येणार नाहीत. अशी स्तुती ज्यावेळी देवाची पुष्पदंताचार्यांनी केली तेव्हा देव प्रसन्न झाला. एवढंच नव्हे, महाराज साधारण तलाट्याला प्रसन्न करायचं असेल तर आमच्या शास्त्रामध्ये एक तलाट्याबद्दल कहावत आहे, जे नशे ललाटी ते करे जे नशे ललाटी ते करे तलाटी. त्याही तलाट्याला जर प्रसन्न करायचं असेल तर त्याला मामा म्हणावं लागतं, त्याला काका म्हणावं लागतं, त्याला मोठेपणा द्यावं लागतो. मी एका गावामध्ये गेलो महाराज आणि जावई आले म्हणून सासरे खुश झाले. मी सासऱ्याला सहज विचारलं एवढे खुश कशामुळे झाले? ते म्हणले जावई आले. मी त्यांना म्हणलं जावई म्हणजे काय? तर त्यांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं, ज्याला मूर्ख म्हणता येत नाही त्याला आम्ही जावई म्हणतो म्हणले. काय म्हणले? ज्याला मूर्ख म्हणता येत नाही त्याला काय म्हणतात? जावई. आणि असं जावई पण जर आपल्याला कुणी दिलं तर आपण हर्ष होते उमापते. मग आपल्याला आनंद वाटतो. म्हणून फुकटच्या आनंदामध्ये वाहून जाऊ नका. खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर गुण प्रिय झालं पाहिजे. आणि ते गुण मन्मथ माऊलींच्या मध्ये भगवान शिवांना दिसले म्हणून ते भगवान शिवाला प्रिय आहे. शिवा आता कसं आहे, आमच्या जवळ गुण आहेत पण ते गुण सातत्यानं आपल्या जवळ राहतात का?
कसं आहे, वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे, किंबहुना वाघिणीचं दूध साठवणं त्याहून अवघड आहे. वाघिणीचं दूध साठवण्यासाठी सुवर्ण पात्र लागतं, तसं गुण साठवण्यासाठी विवेकी बुद्धी लागते. आणि विवेकी बुद्धी जन्माला येण्यासाठी काय करावं लागतं, स्वतः लक्ष्मण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात विषय उदास पाहुणा, विषय उदास पाहुणा, विषय उदास पाहुणा, विषय उदास पाहुणा, विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन. विषयी उदास म्हणजे वैराग्याचं लक्षण आहे. आणि वैराग्य म्हणजे काय, तर असं सांगितलं, इहलोकातील आणि परलोकातील जेवढे विषय आहेत त्या विषयांच्या बद्दल आसक्त नसणं म्हणजे वैराग्य आहे. म्हणजे अनासक्त भाव ज्या ठिकाणी उत्पन्न होतो त्याला वैराग्य म्हणायचं. आणि हे वैराग्य ज्यांना प्राप्त झालं त्यांच्यावर प्रसन्न झाला कोण, संतोषला पंचानन. संतोष शब्दाचा अर्थ आहे संतोषम परमम सुखः. सुखाचं खरं लक्षण काय आहे, संतोषी म्हणजे आनंदी राहणे. आणि आनंदी कसं राहता येतं, चोरी केल्यावर, असत्य बोलल्यावर. आनंदी राहण्यासाठी धर्माचा संग्रह करावा लागतो. धर्माचा संग्रह कसा करावा, आता डोळ्यांनी धर्मसंग्रह करायचा आहे तर संतांनी डोळ्यांनी धर्म संग्रह कसा करावा याची प्रेरणा तुम्हा आम्हाला दिली. डोळे तुम्हाशी प्रार्थना पहा कैलासाचा राणा. हा डोळ्यांनी केलेला धर्मसंग्रह आहे. कानांनी केलेला धर्मसंग्रह कोणता आहे, कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. हाताने केलेला धर्म कोणता आहे, हस्तस्य भूषणम दानम. काय, दान देणं हे हाताचं धर्मसंग्रह आहे. कंठम पवित्रम यदि नाम घोषम. कंठ पवित्र आहे. ज्यावेळी आपण नामघोष करतो म्हणजे कंठातून नामघोष झाला तर त्या ठिकाणी धर्मसंग्रह होतो. आणि म्हणून अशा इंद्रियांच्या माध्यमातून आपण धर्मसंग्रह किती करतो, आपल्या कानांनी, डोळ्यांनी, नाकांनी, तोंडांनी, हृदयानं, हातानं आणि पायानं किती धर्मसंग्रह केला याचा लेखाजोखा करण्यासाठी साक्षात चित्रगुप्त नावाचा
महान पुरुष त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि ज्यावेळी शेवटी योगे नांते तनुत्यजाम, ज्यावेळी आपल्या देहातून प्राण बाहेर जातो त्यावेळी आपल्याला सगळं कळतं, पण वेळ गेलेली असते. आपल्या जीवनाचं सार किती सुंदर आहे बघा. पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही, म्हणून त्यांची गणना आपल्यामध्येच नाही. संतांना कळालाही मिळालाही, देवांना कळाला पण मिळाला नाही, पण संतांना मात्र कळालाही आणि मिळालाही. आणि म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गानं जावं म्हणजे संतोष, म्हणजे आनंद प्राप्त होतो. आणि तो मार्ग कोणता आहे? विषयी उदास पाहून संतोषला पंचानन. पंचानन म्हणजे पंच म्हणजे पाच आणि आनन म्हणजे मुख. या जगामध्ये एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस सापडणं दुर्मिळ झालेलं आहे. पण देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ना देव मात्र पंचमुखी आहे. सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान हे भगवान शिवाची पंचमुख आहेत. या पंचमुखातून 4 वेद 28 आगम जन्माला आले. म्हणून या 5 मुखांचा आशीर्वाद ज्यांना मिळाला त्यांच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा उदय होतो. म्हणून म्हटलं संतोषला पंचानन. शिवहर टाळी 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 विषयी उदास पाहून संतोषला पंचानन. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात वीर शैव तत्वज्ञान. वीर शैव तत्वज्ञानी. वीर
महिला बांधणी मंडळ रिसणगाव, महिला बांधणी मंडळ सोनपेठ. सोनपेठ इकडे या.
मन्मत प्रिय शिवा प्रती त्याची पाहून या भक्ती विषयी उदास पाहून संतोषला पंचानन वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ही खाणी सेवेकरता निवडलेला अभंग शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा आहे. जवळजवळ सेवेची मध्यंतरी संपलेली आहे आणि आता ज्या ठिकाणी शटस्थल ब्रह्मी 108 सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराजांचं आगमनही झालेलं आहे. असं सांगितलं जातं संतांचं आणि गुरूंचं आगमन मानसाला प्रेरणा देणारं आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. संतांचं आगमन आम्हाला विवेक देणारं, ज्ञान देणारं, भक्ती देणारं, प्रेम देणारं, किंबहुना स्वरूपाची जाणीव करून देणारं हे आगमन असतं. म्हणून म्हणतात पादाग्र रेणो यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम. असं संत आगमन आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण संतांचं आगमन धर्माची जाणीव करून देत. ज्यांना धर्म जाणता आला नाही त्यांच्या जीवनामध्ये मृत झाल्याशिवाय पर्याय नाही. परंतु ज्यांनी धर्म जाणला त्यांच्याकरता लक्ष्मणाला मृत झाल्यानंतर ना संजीवनी आणून देणारा कोण आहे? हनुमंतराय. हनुमंतराय त्या ठिकाणी उभे राहिले. त्याच्या पाठीमागचं कारण एकमेव काय असेल तर लक्ष्मणानं धर्म धारण केलेला होता. म्हणून आपल्या धर्माचं लक्षण केलेलं आहे. धर्मो रक्षती रक्षितः. जे धर्माचे पालन करतात त्यांना धर्म रक्षण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून धर्माचं प्रतिपादन करणाऱ्या गुरुवर्यांचं आगमन ज्यावेळी होतं, संतांचं आगमन ज्यावेळी होतं, त्यावेळी काय होतं स्वतः लक्ष्मण महाराज सांगतात वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाची ती खाणी. आता वीरशैव म्हणतात कुणाला? गंगाखेडमध्ये वीरशैव म्हणतात कुणाला? गोदावरीमध्ये स्नान करणारे किती जण आहेत? एकही नाही का? खरंच एकही नाही. गोदावरीमध्ये स्नान ज्याला करता आलं नाही ते ज्ञानामध्ये स्नान काय करणार आहेत? बरोबर आहे. गोदावरीमध्ये जर आंघोळ करता करता तरला तर शरीर शुद्धी होईल, मनशुद्धी होईल, पण आत्मशुद्धी होणार नाही. पण आत्मशुद्धी करण्यासाठी ज्ञानाच्या नदीमध्ये स्नान करावं लागतं आणि ती ज्ञानाची नदी म्हणजे संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. ती ज्ञानाची नदी म्हणजे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. आणि अशा नदीमध्ये स्नान केल्यावर काय होतं तर सांगतात शिलोतटा. नदीला ज्या पद्धतीनं अलीकडलं तीर आणि पलीकडलं तीर असे दोन तीर असतात. अलीकडल्या तीराला धर्म म्हणतात, पलीकडल्या तीराला मोक्ष म्हणतात. दोन्ही तीराच्या मधून वाहणाऱ्या पाण्याला अर्थ आणि काम म्हणतात. बरोबर आहे. अर्थ आणि काम सुख देणारा तेव्हाच आहे जर आपलं पाणी धर्म आणि मोक्षाला धरून वाहत असेल तर. म्हणून आपलं सदैव अर्थ आणि काम स्वरूप असणारं पाणी धर्माला आणि मोक्षाला धरून व्हावं असं मार्गदर्शन करणारे गुरुवर्य असतात. म्हणून त्यांच्या आगमनानं दिवाळी आणि दसरा संपन्न होतो. शिवहर. एवढेच नाही तर सांगितलेलं आहे विवेकाचे दिवे प्रज्वलित होतात आणि विवेकाचा दिवा प्रज्वलित झाला तर वेदांनी आम्हाला सांगितलं तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. तमावर म्हणजे अंधकारावर विजय प्राप्त करता येतो विवेकाने.
एवढंच नाही, मृत्यूवर सुद्धा विवेक प्राप्त करता येतो विवेकाने. एवढंच नाही, देहाला सुद्धा चंदन बनवता येतं विवेकाने. तुम्हाला अभ्यास नावाची एक संचिका आहे, त्याचे संस्थापक कोण आहेत? आठवले पांडुरंग. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, देह झाला चंदनाचा. माणसाच्या देहाला सुद्धा चंदनाचा सुगंध आणता येतो, परंतु दिनचर्या चुकली नाही पाहिजे. एकाची दिनचर्या होती दिवा लावायची आणि एकाची दिनचर्या होती दिवा विझवायची. गोदावरीला एवढं पाणी आलं, सगळा मठ पाण्याखाली गेला. दिवा लावणारा म्हणला आता मठच पाण्याखाली आहे, दिवा लावून तरी काय उपयोगाचा आहे आणि लावावा तरी कुठं. पण दिवा विझवणाऱ्यांना विचार केला की दिवा लावणारा उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ताप येऊ दे, काहीही आरोग्याची पीडा येऊ दे, कधी सुद्धा दिवा लावायला विसरला नाही आणि आज सुद्धा तो विसरणार नाही. म्हणून दिवा विझवणारा गया एवढ्या पाण्यामध्ये पवत पवत आला. कशासाठी? दिवा विझवायला. आणि दिवा लावणाऱ्याने विचार काय केला? पाणी आल्यावर दिवा कशासाठी लावायचा? आणि तिकडं देवाने विचार काय केला? आज कोणीही येऊ दे, त्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहायचं नाही. दृष्टांत संपला महाराज. मला सांगायचं काय आहे बघा, तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये सातत्य असलं तर देव पावल्याशिवाय राहत नाही. ईश्वर आणि म्हणून सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी सिद्ध चैतन्य शिवाचार्य नावाचं एक रत्न आपल्याला साखरखेडा या ठिकाणी आपण सर्वांनीच आपल्या डोळ्याच्या समोर झालेला तो पट्टाभिषेक आहे. त्या पट्टाभिषेकामध्ये आपण पाहिलं, तो पट्टाभिषेक परिपूर्ण झाला आणि पट्टाभिषेक झाल्यापासून मग परभणी मठाचा जीर्णोद्धार असेल, जालना मठाचा जीर्णोद्धार असेल, येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा बांधकामाचं प्रयोजन सिद्ध झालेलं आहे. आता त्याचा नारळ फोडायचा फक्त बाकी राहिलेला आहे. अशा अनेक मठांचा जीर्णोद्धार केला. बरोबर गावोगावी बाबांनी जी चालत आलेली परंपरा असेल, मग तो प्रसिद्ध महाराजांचा श्रावण मासातील उत्सव असेल, त्याचबरोबर बाबांचा जन्मदिन असेल, त्यानिमित्तानं आरोग्यादी शिबिरं असतील, म्हणजे समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवा यांना आपल्या खांद्यावर धर्माची ध्वजा समजून घेऊन गावोगावी विचरण करत करत आज भक्तांच्या समवेत पारायणाला सुद्धा गुरुमाऊली बसलेली आहे. म्हणजे सखा तो जिवलग जीवीचा. म्हणून गुरु गुरु नाही, गुरु हा मित्र आहे, गुरु हा जिवलग आहे, गुरु हा सर्वस्व आहे. आणि हे गुरुतत्व ज्याला कळालं त्याच्या जीवाचा शिव झाल्याशिवाय राहत नाही. त्याला काय म्हणायचं? वीरशैव तत्वज्ञानी, केवळ ज्ञानाची ती खाणी. आणि असं ज्ञान सांगणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या चरणाला जर आपण पडलो तर परिणाम काय होतो? स्वतः लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणामध्ये लक्ष्मण माने लक्ष्मण माने सुखते तोते भक्ताचे सुखते तुझे भक्त विषयी उदास लक्ष्मण माने लक्ष्मण माने विषयी उदास
संतोषला पंचान संतोषला गजानना 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 संतोषला गजानन 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 संतोषला पंचानन संतोषला पंचानन संतोषला संतोषला पंचानन संतोषला पंचानन
गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली पुरुष भजनी मंडळ गणेशवाडी शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज यांच्या चिंतनातील हा अभंग सेवेकरता घेतलेला होता आणि यथामथी यथा बुद्धी या अभंगावर गुरुकृपेनं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं चिंतन जवळजवळ परिपूर्ण झालेलं आहे. छोटासा उपोद्घात शिल्लक राहिलेला आहे आणि कीर्तनाची समाप्ती. या ठिकाणी कीर्तनाच्या या पर्वणीकरता आमचे गणेशवाडी असेल, न्हावा असेल, सोनपेठ असेल, परिवैजनाथ असेल, गंगाखेड पुरुष भजनी मंडळ आणि गंगाखेड महिला भजनी मंडळ या सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम गुरु आशीर्वादाने आणि गुरु प्रेरणेनं अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. याचा आनंद पलसिद्धाला होत आहे, महाकालेश्वराला होत आहे आणि आपल्या धर्माला सुद्धा होत आहे. असेच प्रेरणादायी कार्यक्रम या गंगाखेड नगरीमध्ये सदैव संपन्न होत राहोत अशा पद्धतीची भावना ईश्वराच्या चरणी करतो आणि माझ्या कीर्तनाला परिपूर्णता देतो. जय सांब जय जय सांब. बोला गुरांडप्पा. थोडक्यात जास्त वेळ न घेता थोडा आवाज द्यायला. आज अखंड शिवनाम सप्त्यातील 5व्या दिवसाचं पुष्प श्री सद्गुरू षटस्थल ब्रह्मी 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरु महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मठाचे मठाधीश श्री सद्गुरू षटस्थल ब्रह्मी 108 वेदांताचार्य सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. 5व्या दिवसाची सेवा उत्तरोत्तर. आज खरं महाराज अभंगाला तुम्ही न्याय दिला. आम्ही 6वा दिवस आहे म्हणजे मी आणखी कमी समजलो आहे. क्षमस्व. आज महाराजांनी आज पब्लिक पण जास्त आली. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांचं कीर्तन आहे म्हणून तर सर्वांना मी मनस्वी धन्यवाद देतो आणि महाराजांचं मी ऋण व्यक्त करतो. महाराजांना काही धन्यवाद देता येत नाहीत. आम्ही पलसिद्ध महिला भजनी मंडळ आपले ऋणी आहेत आणि महाराजांनी आज अभंगाला
त्या अभंगावर न जाता फक्त एवढंच म्हणन की तुमचं कीर्तन ऐकायचं होतं, आणखी ऐकायचं होतं. आपण अभंगाला परिपूर्ण असा न्याय दिलेला आहे. आणि लक्ष्मण महाराजांना काय म्हणायचंय आपण सोप्या भाषेत सुंदर असं कीर्तन या ठिकाणी सादर केलं. आम्ही पलसिद्ध मठसंस्थांचे सर्व सदस्य, गंगाखेडचे सर्व सद्भक्त आणि पलसिद्ध महिला भजनी मंडळ आपले ऋणी आहेत. आणि यानंतर आता सगळ्यांचे जास्त नाव न घेता फक्त एवढंच सांगन की आज गायक श्री भगवान महाराज इसतकर या ठिकाणी आलेले आहेत. तसंच कैलासजी पौळ आणि सर्वच गायक या ठिकाणी आलेले आहेत. तसंच बाहेरगावचे भजनी मंडळ गणेशवाडी सोनपेठ महिला भजनी मंडळ, रिसनगाव संत जनाई शिक्षण संस्था महिला व पुरुष भजनी मंडळ, वीरशैव महिला व पुरुष भजनी मंडळ गंगाखेड, यूट्यूब आणि साऊंड सर्व्हिस सर्वांचे आज मी एकाच शब्दात मी ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. यानंतर एक छोटासा कार्यक्रम आहे विनेकरी, तसंच विनेकरी बाबा यांचे पण आम्ही ऋणी आहोत. आज आपले कीर्तनकार श्री सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे वरिष्ठ गुरु दिनांक 17/6/25 मंगळवार या दिवशी वयाच्या 94व्या वर्षी लिंगैक्य झाले आणि सर्व महाराष्ट्रभर परिचित. त्यांची वाणी सुंदर होती आणि खूप समाजकार्य केलेलं आहे. याबद्दल या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. आरतीला उभा टाकल्यानंतर पहिल्यांदा सद्गुरू सांब शिवाचार्य महाराज लिंगैक्य झाले वयाच्या 94 वर्षी. आणि महाराज त्यांना मी 1987ला याच मठामध्ये सद्गुरू सांब शिवाचार्य महाराजांना 1987ला मे महिन्यात याच मठात मी कीर्तनाकरता आणलं होतं. त्यावेळेला कीर्तनकर होतं राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं कीर्तन आणि विना घेण्याकरता आणलं होतं मी त्यांना. आणि दोघं जण त्यावेळेला कीर्तनाला समाजात प्रचार झालेला नव्हता, तरी पण म्हणजे कीर्तनाला 8 टाळकरी 8 बसलेले एवढेच लोक होते. पण सुंदर कीर्तन झालं. त्यांचं मला त्यावेळेस चिंतन आहे. आणि ते म्हणले होते वा हा वृक्ष मोठा होईल. मी म्हणलं वा महाराज दोघांनाही म्हणलं पब्लिक आली नाही, पण मला म्हणले असं काळजी करू नको, या आमच्या कीर्तनाचा वृक्ष मोठा होईल तो आज आहे. आणि त्याच्याकरता सर्व भाविभक्तांना विनंती आहे, आरती होणार आहे, आपण प्रथमतः त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. गुरु महाराज त्यांच्या फोटोला पुष्पहार समर्पित करतील. पुष्पहार फोटोला समर्पित करावं अशी विनंती करतो. बोलू नका, उठू नका, थोडं थांबा, कृपया जाऊ नका, जागा सोडू नका. हां सर, हो देतो. आणि श्रद्धांजली वाहण्यापूर्वी उद्या जी कीर्तन सेवा आहे नियोजित काही अडचणीमुळे बदल झालेला आहे. सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांची आपल्या सप्त्याच्या अगोदर नागपूरला तारीख घेतलेली होती. त्या अडचणीस्तव ते परवा दिवसाची जी प्रसादाची कीर्तन सेवा आहे ते उद्या करणार आहेत. आणि उद्याचे जे कीर्तनकार आहेत सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेट मोगरा
ते परवा दिवशी कीर्तन करणार आहेत. तरी याची नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी जागेवर श्रद्धांजली भावांजली समर्पण करण्याकरता आपण उभं टाकावं ही विनंती. बोलू नका, ओम नमः शिवाय. बोलू नका, सावधान. विश्राम. आरती जय सांब जय जय सांब जय सांब जय सांब जय सांब जय सांब तुझ लागी हेची मागो तुझे नामे छंद लागो संसार गाणे आवडी पावरी नमो संसाराची गाणे शिवराजा स्वामी महाराजा देवांचे सार उके तेरे आरती शिवराजा समाधि मातारे सर्व रंगाचे दारी निरवाना स्वापले समाधि न्यारी आरती शिवराजा शिवा केरो पधारे शिवा माया खेले प्रमनसे भूये प्रगट के आवते शिवराजा आवते शिवराजा
कार्याचे चंद्रमा अंकुरदा चावळसा नो माझा अंकार हा दुसरे याचा पडू द्या अंकुरदा चावळसा नो माझा भावे चिरंजीव सर्व ज्याचे चित्ते माझा शिव अंकुरदा चावळसा नो माझा दास म्हणे त्यांचे भावे कल्याण त्रिवार अंकुरदा चावळसा नो माझा शिवदास माझा श्रोतुरान थोरा नारी आणि नरा सर्व चांडून याचला अभिमान करा विभजन प्रमाण शिवारे शब्दाची करून आरोळी लावावी देऊळे दादा चांडून याचला अभिमान करा अशक्त न्याय दुर्ग सर्वता म्हणून या माता चांडून याचला अभिमान करा शिवदास म्हणे सगळं मिळवणे घ्यावे शिवचरणी लोटून याचला अभिमान करावे भजन प्रमाण शंभो हर शंभो हर शंभो शंभो हर शंभो हर शंभो हर शंभो हर शंभो हर नामदेव बाप्पा पार्वती पते शिव हर महादेव उद्या 10:30 वाजता गुरुवार यांची मिरवणूक आहे. उद्या 10:30 वाजता